ही आहे कळंब शहरातील दत्तनगर भागातील शेवटची गल्ली, जिथं 300 ते 400 लोक राहतात, ज्यांना आजही जगण्यासाठी मूलभूत सुविधा ज्या आहेत, तर त्या सुविधा मिळवण्यासाठी अजूनही झगडावे लागत आहे. तुमचं नाव आणि इथं किती वर्षापासून राहता जरा सांगता का? मला झालं तरी 17 वर्ष झालं. तुमचं नाव पूर्ण? पूर्ण उमाबाई रामलिंग पतंगे. ठीक आहे. मग तुम्ही 17 वर्षापासून इथं राहतात, तर ह्या रस्त्याचे काय थोडं सांगाल? काय तक्रार दिली पण कुणी रस्त्याची हीच घेईना दक्षता. कुणाकडे दिली होती तक्रार? कापशेकड. अच्छा, कोण आहे ते? ती सरपंच ती ही इथं अध्यक्ष. बरं, लोकनेते होते का इथले? हां. नगरपालिकाकडे कधी गेला होतात का? नगरपालिकेकडं नव्हतो गेलो, पण त्यांना कळविलं होतं. बरं, मग तुम्ही असं काय मीटिंग वगैरे घेतली होती तुमच्या लोकांची इथल्या लोकांची घेतली, पण कुणी इकडं नगरपालिका काय बघत बी नाही, येत बी नाही, कोणी काय बी नाही. जाऊन आम्ही तिकडे जाऊन आणलं तर पोल तिथवरच आला, आमच्या दारापासून पोल आला नाही, नळ नव्हतं. परिषद आणि स्थानिक लोकनेत्यांकडे वारंवार तक्रार करूनही देत नाहीत. विकास किती वेळेस अर्धवटच जायचं राहिलेला काय, आहे. इकडं माणसं राहतात का नाही बघतच नाहीत, लक्ष देत नाही. तिथून तिकडच जातात. लाईटी बी हितवर आली, इथं आणा म्हणले तर नाही म्हणले, तिथून तिथंच पोल गेले टाकून. या एरियाचं नाव सांगा. एरिया दत्तनगर आहे, शेवटची गल्ली. अच्छा, दत्तनगर. तुम्ही किती वर्षापासून राहतात इथं? आम्ही आता 7-8 वर्ष झालेत राहतात. वर झाले, 7-8 वर्षाच्या वर झाले. तेव्हापासून रोड नाही, नाल्या नाही, पोल नळ आत्ताशी आणले तर ती बी. वारंवार लोकनेत्यांकडे आणि नगरपालिकेकडे तक्रार करूनही दत्तनगर शेवटची गल्ली येथील भागात लक्ष दिलेले नाही, असे येथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. मग दोघी पाणी काढत होता तुम्ही? कोण कोण होतं घरामध्ये रात्री? पालिकेकडे गेलतात का? जाऊन आलात, नगरपालिकेत जाऊन आलात, त्यांच्या घरी गेलात, तरी पण काय ते लक्षच देईना गेले. तुमचं नाव सांगा ते. माझं नाव अश्विनी दत्ता बारटक्के. 300 ते 400 लोक या शेवटच्या 2 गल्ल्यांमध्ये राहायला आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इथे एकत्रित राहतात. येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्याने या परिस्थितीला येथील लोकांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या महिन्याभरात झालेल्या मराठवाड्यातील पावसाने एकूणच दत्तनगर भागातील जनजीवन सगळं विस्कळीत झालेलं आहे. घराघरात पाणी आपण शिरलेलं बघत आहोत. रस्त्याचा सोय नसल्यामुळे आणि नाल्याची देखील सोय नसल्याने एकूण हे पाणी सर्व घरात शिरलेले आहे. याचा त्रास लहान मुलं, मोठी माणसे आणि वृद्ध व्यक्तींनाही सहन करावा लागतोय. ह्याच्या आधी होत होतं? नव्हतं. चिखलामुळे होईल. यायचं जायचं चिखलात पाय जाऊ 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 जाऊ. आजूबाजूचे पाणी आणि पाण्यात वाहून आलेला कचरा या ठिकाणी जमा झालेला दिसतो. पावसाच्या पाण्याला जागा न मिळाल्याने पाणी सर्व रस्त्यावर, घराच्या बाहेर आणि पूर्णपणे जो डांबरी रोड आहे, जो मुख्य शहरामध्ये आहे, तर त्यावर देखील असं पाणी भरून आलेलं एकूणच दिसत आहे. हा दत्तनगर भागातील शेवटच्या ज्या 2 गल्ल्या आहेत, तर तेथील एरिया आहे आणि पावसानं झालेल्या नुकसानीमुळे घरातील ज्या वस्तू भिजलेल्या आहेत, तर साईकडे सुकत लोकांनी टाकलेल्या आहेत. रस्त्याची जी अडचण आहे, तर त्या अडचणीमुळे लहान मुले, म्हातारी माणसांना त्रास तर होतोय,
पण शिवाय यामुळे पायांना जखमा देखील येथील लोकांना झालेल्या आढळून आलेल्या आहेत. तसं येथील स्थानिक लोकांनी बोलून देखील दाखवलेलं आपण पाहिलेलं आहे. आज दत्तनगर भागातील लोकांची एकच अपेक्षा आहे. कदाचित या महापुराने येथील स्थानिक यंत्रणेचे आणि लोकनेत्यांचे डोळे उघडतील आणि येथील स्थानिक लोकांना हक्काचा विकास बघायला भेटेल.